तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत एका नवीन डेस्टिनेशनकडं आणि एका अशा रेस्टॉरंटला आपण भेट देणार आहोत जी एक ऑथेंटिक बिर्याणी हाऊस आहे, नियाज रेस्टॉरंट कोल्हापूर. ॲक्च्युली नियाज बिर्याणी ही बेळगावची एक फेमस रेस्टॉरंट आहे आणि त्यांच्या शाखा ह्या महाराष्ट्रात, कर्नाटकात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा बऱ्याचशा ठिकाणी आहेत. एक नंबर क्वालिटीचं जेवण, एक नंबर क्वालिटीची बिर्याणीचे अनेक प्रकार, थाळींचे अनेक प्रकार इथं मिळतात. सोबतच त्यांच्या ह्या नवीन हॉटेलमध्ये हा जो काही लूक त्यांनी तयार केलेला आहे, हा का ॲम्बियन्स त्यांनी तयार केलेला आहे, हा अप्रतिम आहे. एक नंबर ॲम्बियन्स, डेकोरेशन आणि तेथील असणारा जो उत्तम पद्धतीचा स्टाफ, याच्यासाठी हॉटेल नियाज रेस्टॉरंट खूप फेमस आहे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे दिवशी आमच्या मॅडमांचा हट्ट होता, म्हणून आम्ही हॉटेल नियाजला गेलो. ही समोरून जी येते आता, ही थाळी नियाज रेस्टॉरंटमध्ये खूप फेमस आहे. आणि अरेबियन थाळी, आमच्या मॅडमांना लेग पीस इतकं छान वाटलं, अप्रतिम होतो. मी छान असा लोक
आधीच आमची फोटो सुटल्यात. त्यात चीज केक, एक्स्ट्रा कॅलरीज कधीच बर्न होणार नाहीत, पण इलाज नाही. जे पोटासाठी करावं लागतं ते करावंच लागतं. त्यानंतर न राहून त्या माणसांनी आम्हाला त्यांच्या किचनमध्ये घेऊन गेलं, पूर्ण हायजेनिक पद्धतीनं. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळा स्टाफ आम्हाला फिरवून दाखवला. हे चायनीज आयटमचं त्यांचं काउंटर होतं, जिथं फक्त चायनीज केलं जातं. पूर्ण हायजीन मेंटेन केलं होतं त्यांनी. हे पूर्णपणे हायजीन मेंटेन केलं होतं. ही मटका बिर्याणी त्याने दाखवली. ही हैदराबादी बिर्याणी होती. ह्या साईडला सगळे चायनीजचे आयटम नवीन चालू करतात, नवीन मिळतात. इकडे तंदूर आयटम, एक व्यक्ती तंदूर आयटम करत होता. तंदूरमध्ये तिने रोटी करत होते. इथं रोटी, तंदूर रोटी, चिकन कबाब असतील, हे सगळं या तंदूरमध्ये तिने करतात. इथं सगळे तडक्याचे आयटम असतात. दाल तडका, हे त्यांचं सगळं शाकाहारी आयटम इथं करतात. आणि या दोन्ही बिर्याणी, इकडं मटन बिर्याणी आहे, इकडं चिकन बिर्याणी आहे. ही मटन बिर्याणी त्यावेळेला संपत आली होती. हे मटन बिर्याणीचं भांडं होतं, हे चिकन बिर्याणीचं भांडं होतं. चिकन बिर्याणीमध्ये पण एक नंबर होतं. हे मॅरिनेट केलेलं मटन होतं, मॅरिनेशन केलेलं मटन, तेही त्याने दाखवलं. आणि ही मोगलाई बिर्याणी त्यावेळेला त्यांनी केली होती, तर तीही त्यांनी दाखवली आम्हाला. आतमध्ये एक नंबर, एकवर एक असे थर त्यांनी लावून एक नंबर असं बिर्याणीची रचना केली होती. सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हटलं मॅडमांना, आपण चला आता, एवढं पोट भरले तर जाऊया आपण आता घरी. जेवण वगैरे आमचं यथेच्छ झालं. जाता हे बघितलं तर इथं हिने फ्राय कांदा पण तिने विकायला ठेवलेला आहे. त्यासोबत तूप हे पण ठेवलेलं आहे. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.